Welcome to all of you, my dear students. In this video we will discuss about the poetic drama from the paper number 9, that is drama and theater. So poetic drama is much important concept from the drama and theater who contributed to the drama, the structure of poetic drama, how it developed in the English literature, and how the poetic dramatist create the atmosphere in front of the audience, spectators, and how they involve in it, and whatever the contribution of the poetic dramatist, what is exactly poetic drama, and how the poetic dramatist developed it, that all things we will discuss in this video. So let's begin without wasting so much time. So here is the poetic drama and poetic drama's introduction. The poetic drama is a great achievement of the modern age. It is a mixture of high seriousness and colloquial element. It is a combination of tradition and the experiment and of the ancient and the new. पोएटिक ड्रामा एक तसं पाहिलं तर आधुनिक युगाचं एक मोठं अचिव्हमेंट आहे आणि ते एक जणू काही एका उच्च स्तरावरचं किंवा एका ज्याला आपण हाय सिरियसनेस, उच्च गंभीरपणाने किंवा एक चर्चात्मक एलिमेंट ज्याला म्हणतो आपण, त्या पद्धतीचं एक हाय कोलोक्युअल एलिमेंट आहे की जो एक पूर्णपणे मिक्सचर आहे वेगवेगळ्या विचारांचा, आणि इट इज द कॉम्बिनेशन ऑफ द ट्रॅडिशन. तो एक परंपरांचं कॉम्बिनेशन आहे, जुन्या नव्या परंपरांचं कॉम्बिनेशन आहे. त्याचबरोबर इट इज अ सिम्बॉलिक अँड डिफिकल्ट. ते एक सिम्बॉलिक आहे आणि एक कठीण देखील आहे. इट इज अ सिम्बॉलिक अँड डिफिकल्ट. इट्स वर्स फॉर्म इज ब्लँक वर्स ऑर फ्री वर्स. आता त्याच्यामध्ये ज्या काही ओळींच्या बाबतीतला जो विषय आहे तर तो एक ब्लँक वर्समध्ये देखील आहे आणि फ्री वर्समध्ये देखील आहे. इन शॉर्ट, इट्स व्हेकल इज वर्स and its mechanism is imagery, its substance is myth, and its binding force is musical pattern. आणि थोडक्यात म्हणायचं झालं तर याच्या ओळी ज्या आहेत त्या त्याची चाकं आहेत आणि इट्स मेकॅनिझम इज, त्याच्या ज्या इमेजेस आहेत, इमॅजरी आहे ते त्याचं मेकॅनिझम आहे, त्याच्यातलं महत्त्वाचा गाभा आहे किंवा मेकॅनिझम म्हणजे एक थोडक्यात आपण चालण्यासाठी लागणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या. इट्स सबस्टन्स म्हणजे पदार्थ. इट्स सबस्टन्स इज मिथ अँड इट्स बाइंडिंग फोर्स इज म्युझिकल पॅटर्न. आणि या सगळ्यांना बांधून ठेवण्याचं जर काय असेल तर ते आहे म्युझिकल पॅटर्न. पुढचं बघा, कशा पद्धतीनं पोएटिक ड्रामा स्टार्ट झाला, त्याची बिगिनिंग कशी झाली. द 18th and 19th century contributed little to the development of poetic drama due to the unfavorable conditions. 18व्या आणि 19व्या शतकानं खऱ्या अर्थानं जर तसं पाहिलं तर फार कमी, लिटल बिट कंट्रीब्युशन किंवा लिटल बिट डेव्हलपमेंट जी आहे पोएटिक ड्रामाची ती अनफेवरेबल कंडिशनमध्ये झालेली आहे, बिकॉज ऑफ अनफेवरेबल कंडिशन. आणि 18व्या आणि 19व्या शतकात सुरुवात झाली, पण इट वॉज नॉट टू मच डेव्हलपमेंट इन दी 18th and 19th century बिकॉज ऑफ द अनफेवरेबल कंडिशन. देअर वेअर सायन्स ऑफ रिबर्थ ऑफ दिस ड्रामा बाय 1920. खरं म्हणजे तेव्हा जणू काही ड्रामाचा एक रिबर्थ होता, रिवायवल होता, रिनेसन्स होता बाय 1920. 19व्या शतकापासून एक प्रकारे त्याच्या रिबर्थचे ते काही साईन होते, किंवा आपण एखाद्या म्हणतो ना की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, किंवा त्याची जी एक नांदी ज्याला आपण म्हणतो, तर ती सुरुवात ही बाय 1920 पासून बऱ्यापैकी झाली असं म्हणता येईल. बट खऱ्या अर्थानं एक नॉर्मल सुरुवात म्हणा ती 18व्या 19व्या शतकानं लिटल बिट कंट्रीब्यूट केलेलंच आहे. पण देअर वेअर साईन ऑफ रिबर्थ, एक पुनर्जन्म किंवा रिवायवल ज्याला म्हणतो आपण बाय 1920, 1920 पासून. बट इट कुड नॉट गेन मच ग्राउंड. पण त्याला फार असं काही ग्राउंड म्हणणं किंवा एक योग्य असं मैदान मिळालं नाही. मैदान म्हणजे एक थोडक्यात आपण ज्याला म्हणतो की एखादी गोष्ट करण्यासाठी सोपं किंवा आयतं जे काही मैदान मिळतं किंवा
एखादी घटना जे करण्यासाठी प्लॅटफॉर्म मिळाला नाही, हे थोडक्यात आपण त्याच्यामधून. बट इट कुड नॉट गेन मच ग्राउंड, त्यांना फारसं काही प्लॅटफॉर्म मिळालं नाही. द रिझन वॉज दॅट मोस्ट ऑफ द ड्रामाटिस्ट ऑफ दिस पिरियड वेअर इंटरेस्टेड इन रिअलिस्टिक ड्रामा. कारण काय तर त्याच्यातले जे खूप असे ड्रामाटिस्ट होते की ते रिअलिस्टिक ड्रामामध्ये इंटरेस्टेड होते. अ चेंज वॉज नोटिस्ड विथ द पॅसेज ऑफ टाईम. आणि त्यातला तेव्हाचा जो काही बदल होता तो एक वेळेनुसार बदल जो आहे तो नोटिस केला गेला. द डिसिपल्स ऑफ इब्सेन बिगॅन टू बी ओव्हरशॅडो. आणि द डिसिपल्स ऑफ इब्सेनचे जे आहे, इब्सेन यांचं जे द डिसिपल आहे, त्यांनी एक नवीन सुरुवात करण्याचा प्रयत्न केला किंवा त्याच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न केला. ॲट द ॲबे थिएटर इएट्स ट्राय टू रिवाईव्ह पोएटिक ड्रामा. ॲट द ॲबे थिएटर, ॲबे थिएटरमध्ये W.B. येट्स यांनी पोएटिक ड्रामाला पुनर्जन्म देण्याचा प्रयत्न केला. बट ही कुड नॉट सक्सीड, पण त्यांना काही यश आलं नाही. इट वॉज T.S. एलियट हू फर्मली एस्टॅब्लिश इट. आणि T.S. एलियटने जेव्हा त्याला प्रस्थापित करायला घेतलं पोएटिक ड्रामाला, तेव्हा त्याला यश आलं. He prepared the concrete ground for it by saying that the craving for poetic drama is permanent in human nature. And he prepared the concrete ground. खऱ्या अर्थानं त्यानं एक भक्कम मैदान तयार केलं by saying that the craving for poetic drama is permanent in human nature. एक प्रकारे त्यानं मानवाला नाटकाची किंवा पोएटिक ड्रामाची तलफ लागली पाहिजे आणि तलफ असते असं बोलून त्यानं एक प्रकारे एक कॉन्क्रीट ग्राउंड तयार केलं पोएटिक ड्रामासाठी. ही ॲडेड दॅट पोएट्री वॉज द कम्प्लीट मीडियम ऑफ फॉर ड्रामा. आणि त्याचबरोबर तो म्हणतोय की पोएट्री वॉज द कम्प्लीट मीडियम ऑफ फॉर ड्रामा. नाटकासाठी कविता ही एक पोएटिक फॉर्म जो आहे तो नाटकासाठी अतिशय महत्त्वाचा आहे असं तो म्हणतो. बघा आपण काय काय बघितलंय. इंट्रोडक्शन, त्यानंतर त्याची सुरुवात कशी झाली. आता आपण बघणार आहोत बिगिनर्स. पोएटिक ड्रामामध्ये जे बिगिनर्स आहेत त्या बिगिनर्सनी कशा पद्धतीने सुरुवात केली तर बिफोर T.S. एलियट सम ड्रामाटिस्ट ट्राय टू क्रिएट अ टेस्ट फॉर पोएटिक ड्रामा. T.S. एलियटच्या अगोदर बऱ्याच लोकांनी पोएटिक ड्रामा लिहिण्याचा किंवा ज्याला आपण अगदी शब्दशः अर्थ घ्यायचा झालं तर चव घेण्याचा प्रयत्न केला. धिस अटेम्प्ट हेल्प्ड एलियट इन मेकिंग हिज व्हॅल्युएबल एक्सपेरिमेंट्स इन पोएटिक ड्रामा. आता ज्या लोकांनी ट्राय केले किंवा प्रयत्न केले, पण थोडे प्रयत्न केले, पण त्या प्रयत्नांचा फायदा हा T.S. एलियटला त्याला स्वतःला वैयक्तिक एक वेगवेगळे एक्सपेरिमेंट करताना अगदी पोएटिक ड्रामामध्ये करताना झाला. अमॉंग दिस ड्रामाटिस्ट स्टीफन फिलिस, जॉन मॅसफिल्ड, गॉर्डन बॉटमली, फ्लेकर अँड जॉन ड्रिंकवॉटर आर इम्पॉर्टंट. आता मग त्याच्यामधील ड्रामाटिस्ट जे कोणी इतर असतील ते स्टीफन फिलिप्स असो, जॉन मॅन्सफिल्ड असो, गॉर्डन बॉटमले असेल किंवा फ्लेकर असेल किंवा जॉन ड्रिंकवॉटर, हे जे काय आहेत हे देखील महत्त्वाचे आहेत. दे ऑल एक्सपेरिमेंटेड इन पोएटिक ड्रामा अँड प्रिपेअर्ड ग्राउंड फॉर एलियट. जे आपण मगाशी म्हणालो की बिफोर T.S. एलियट, तर या अमॉंग दिस ड्रामाटिस्ट या लोक देखील खूप महत्त्वाचे आहेत. आणि त्यांनी जे काही एक्सपेरिमेंट केले पोएट्री ड्रामामध्ये त्यांनी T.S. एलियटसाठी एक आयतं मैदान बनवून दिलं त्याच्या कामांसाठी. देअर प्ले व्हायटलाइज्ड द कोर्स ऑफ पोएटिक ड्रामा. आणि त्या लोकांनी जे काही म्हणजे एक्सपेरिमेंट केले पोएटिक ड्रामामध्ये, तर त्यांनी जणू काही त्या पोएटिक ड्रामामध्ये चैतन्य, जिवंतपणा ओतण्याचं काम केलं किंवा चैतन्य ओतण्याचं काम केलं. व्हायटलाइज्ड इथे दिसतंय तुम्हाला, हे बघा, द कोर्स ऑफ पोएटिक ड्रामा. नेक्स्ट, स्टीफन फिलिप इज रिगार्डेड ॲज अ मसीहा ऑफ इंग्लिश पोएटिक ड्रामा. स्टीफन फिलिप
Stephen Phillips is regarded as a Messiah of English poetic drama. He gave a more vigorous shake to the old Elizabethan mode. आणि त्यानं जसं काही जणू काही एक प्रकारे एक जोमदार धक्का त्या एलिझाबेथन मोड जो होता त्या मोडला धक्का दिला आणि पोएटिक ड्रामाला खऱ्या अर्थानं त्यानं एक नवविश्व निर्माण करून दिलं किंवा पोएटिक ड्रामासाठी त्याचं कंट्रीब्युशन हे खूप मोठं आहे. आणि म्हणून स्टीफन फिलिप्सला जणू काही त्या इंग्लिश पोएटिक ड्रामाचा मसीहा म्हणून ओळखलं जातं. Christopher Fry also introduced a glamorous poetic style which is at once attractive and thrilling. क्रिस्टोफर फ्रायनं देखील ग्लॅमरस पोएटिक स्टाईल आणि एक अट्रॅक्टिव्ह आणि थ्रिलिंग मोड त्यानं इंट्रोड्यूस करून दिला. द आयरिश ड्रामाटिस्ट J.M. सिंग रोट 2 पोएटिक प्लेज. द आयरिश ड्रामाटिस्ट जो आहे त्यानं J.M. सिंग त्यांनी 2 पोएटिक प्लेज लिहिलेले आहेत. द रायडर्स टू द सी अँड द प्लेबॉय ऑफ द वेस्टर्न वर्ल्ड हे 2 नाटकं त्याने लिहिलेली आहेत. नेक्स्ट W.B. Yeats, लॅडी ग्रेगरी अँड J.M. सिंग established the Abbey Theatre in Dublin to encourage the poet. W.B. Yeats आणि लॅडी ग्रेगरी आणि J.M. सिंग यांनी एकत्र येऊन ॲबे थिएटरची स्थापना केली. कुठे? इन डब्लिन. टू एनकरेज दी पोएट. कवींना प्रोत्साहन मिळावं, त्यांना उत्स्फूर्तता मिळावी, त्यांना उत्साह यावा नाटकं लिहिण्यासाठी किंबहुना प्रेझेंट करण्यासाठी. म्हणून W.B. Yeats, लॅडी ग्रेगरी आणि J.M. सिंग त्यांनी ॲबे थिएटर प्रस्थापित केलं, त्याची स्थापना केली. का? तर टू एनकरेज द पोएट playwrights. At this theatre, Yeats endeavored to revive poetic drama. आता या थिएटरमध्ये एड्स यांनी पोएटिक ड्रामाला रिवाईव्ह करण्यासाठी, त्याचं पुनर्जन्म करण्यासाठी, पुनर्बर्थ करण्यासाठी, रिनेसन्स करण्यासाठी हा द ॲबे थिएटर एस्टॅब्लिश केला. ॲट दिस थिएटर एड्स एन्डिवर्ड टू रिवाईव्ह पोएटिक ड्रामा. एन्डिवर्ड म्हणजे प्रयत्न केले. ओके. ॲट दिस थिएटर एड्स एन्डिवर्ड टू रिवाईव्ह पोएटिक ड्रामा. ही रोट अबाउट 26 प्लेज. जवळजवळ त्यानं 21 नाटकं लिहिलेली आहेत. इन वर्स 26 plays in verse, but Yeats was more of a poet than dramatist. त्याने 21 नाटकं लिहिली असतील. 26 नाटकं लिहिली त्यांनी इन वर्स, बट Yeats was more of poet than dramatist. तो ड्रामाटिस्टपेक्षा कवीच जास्त आहे. हिज प्लेज आर रिच इन पोएटिकल इंटेन्सिटी. त्याचे जे नाटकं आहेत ती एक पोएटिकल इंटेन्सिटीने श्रीमंत आहेत किंवा समृद्ध आहेत. एलियट हॅज प्रेज हिज कंट्रीब्युशन टू पोएटिक ड्रामा. Yeats' important plays are on Bailey's Strand, The Resurrection and Derrida. तर अशी W.B. Yeats यांची किंवा त्यानंतर T.S. एलियटच्या बाबतीत जर बघायचं झालं तर T.S. एलियटनं पोएटिक ड्रामामध्ये काही कंट्रीब्युशन दिलेलं आहे. इम्पॉर्टंट प्लेस त्याचे आहेत बॅलेज स्ट्रँड आणि द रिसरेक्शन अँड डायर्डर. ओके. T.S. Eliot propounded the theory of the poetic drama. त्याने पोएटिक ड्रामाची थिअरी प्रक्षेपित केलेली आहे. इट वॉज ही who established its tradition in 20th century. The Murder in the Cathedral is his first full-length poetic play. The Family Reunion
the cocktail party, the confidential clerk, and the elder statesman are his other important poetic plays. Through these plays, he evolved a befitting poetic mode of expression for the poetic drama. त्याने या सगळ्या त्याच्या नाटकांच्या माध्यमातून एक प्रकारे एक योग्य पोएटिक मोड एक्सप्रेशन जे आहे ते त्याच्या नाटकांच्या माध्यमातून या पोएटिक ड्रामामध्ये उत्क्रांत केलेलं आहे किंवा लोकांपर्यंत एक त्याची सुरुवात केलेली आहे म्हणा, किंवा लोकांपर्यंत तो एक मोड ऑफ एक्सप्रेशन जो आहे पोएटिक मोड ऑफ एक्सप्रेशन फॉर द पोएटिक ड्रामाचा तो इव्हॉल्व केलेला आहे. ही डिस्कार्डेड द यूज ऑफ ट्रॅडिशनल ब्लँक वर्स. एक ट्रॅडिशनल ज्या काही गोष्टी होत्या म्हणजे सतत तेच तोचपणा साहित्यातला किंवा नाटकाच्या लिखाणातला, तर त्यानं ते डिस्कार्ड केलेलं आहे. आणि ही केअरफुली अवॉइडेड एनी इको ऑफ शेक्सपियर. आणि त्यानं जाणीवपूर्वक काळजीपूर्वक शेक्सपियरचे जे काही जॉनर आहे किंवा शेक्सपियरची स्किल आहे किंवा स्टाईल आहे त्या स्टाईलची इको म्हणजे ज्याला आपण प्रतिध्वनी म्हणतो खरं म्हणजे, पण त्यानं अवॉइड केलं शेक्सपियरची स्टाईल पुन्हा तेच वापरण्याची. ही एक्सप्लोर द ड्रामॅटिक पॉसिबिलिटी ऑफ वर्स अँड एक्सटेंडेड द स्कोप ऑफ पोएटिक ड्रामा. आणि त्यानं एक वेगळ्या पद्धतीनं ड्रामॅटिक पॉसिबिलिटी एक्सप्लोर केल्या किंवा नवीन पद्धतीनं मांडण्याचा प्रयत्न केला. अँड एक्सटेंडेड द स्कोप ऑफ पोएटिक ड्रामा. आणि पोएटिक ड्रामाचा जो काही स्कोप होता तो वाढवण्याचा प्रयत्न केला. ओके. ऑडेन अँड इशरवूड. ऑडेन रोट 2 plays अलोन. ऑडेनने एक स्वतःचे 2 नाटकं लिहिली आणि 3 नाटकं लिहिली अँड 3 plays इन कोलॅबोरेशन विथ इशरवूड. 3 नाटकं त्यानं इशरवूडच्या सोबतीनं लिहिली आणि एक स्वतःची 2 नाटकं त्यानं लिहिली. ऑडन्स द डान्स ऑफ डेथ इज अन इम्पॉर्टंट पोएटिक ड्रामा. ऑडनचं डान्स ऑफ डेथ हे एक महत्त्वाचं नाटक आहे आणि इशरवूड्स ॲसेंट ऑफ F6 and across the frontiers are important plays. Auden's The Dance of Death is important poetic drama and Isherwood's Ascent of F6 and Across the Frontiers, सीमेच्या पलीकडे ज्याला आपण म्हणू शकतो, आर इम्पॉर्टंट प्लेज. Ascent of F6 आणि Across the Frontiers. His plays deal with symbolic situation and cartoon characters. आता इशरवूड याची जी नाटकं आहेत ही सिम्बॉलिक सिच्युएशन आणि कार्टून कॅरेक्टर्स यांच्याशी संबंधित आहेत. स्टीफन स्पेंडर ही रोट ट्रायल ऑफ अ जज बट इट कांट बी कन्सिडर्ड टू बी अ पोएटिक प्ले ऑफ परमनंट व्हॅल्यू. आता त्यानं काही सहज काही ट्रायल बेसिसवर काही लिहिलं पण ते एक पोएटिक प्ले म्हणून ओळखलं नाही जात किंवा एक परमनंट बेसिसवर ते कन्सिडर नाही केलं जात. जॉन मॅसफिल्ड, ड्रिंकवॉटर, मॅकनिक, डंकॅन अँड रायडलर आर दी अदर ड्रामाटिस्ट that have enriched the field of the poetic drama. की या बाकीच्या लोकांनी पोएटिक ड्रामासाठी किंवा त्या फील्डसाठी त्या क्षेत्रासाठी त्यांनी देखील पोएटिक ड्रामाला मदत केलेली आहे. ख्रिस्तोफर फ्राय ही इज द लेडी इज नॉट फॉर बर्निंग. स्त्री ही जळण्यासाठी नाही. इज अन इम्पॉर्टंट एक्सपेरिमेंट इन वर्स अँड टेक्निक. ती एक एक्सपेरिमेंट आहे इन वर्स अँड टेक्निक. त्याने जे हे काही लिहिलं आहे ड्रामा द लेडी इज नॉट फॉर बर्निंग इज अन इम्पॉर्टंट एक्सपेरिमेंट इन वर्स अँड टेक्निक इन वेनस ऑब्झर्व फ्राय युजेस सिम्पल पोएटिक लँग्वेज. द लेडी इज नॉट फॉर बर्निंग इज अन इम्पॉर्टंट experiment in verse and techniques, but in the other hand in Venus observed Fry uses simple poetic language आणि यामध्ये त्यानं सिम्पल पोएटिक लँग्वेज वापरलेली आहे. ॲज वेल ॲज J.M. सिंग
Sin Okase also played significant role in a revival of poetic drama. John Mansfield, W.B.H. Auden are other great names in the revival movement. It was again revived in Restoration period. Some dramatists did some efforts in 19th century, but they were failures on the commercial stage. आता खरं म्हणजे तसं पाहिलं तर एक रेस्टोरेशन पिरियडच्या विरुद्ध ती एक रिवाइव्ड होतं. इट वॉज अगेन रिवाइव्ड इन रेस्टोरेशन पिरियड. एक रेस्टोरेशन पिरियडचं रिवाईव्ह होतं म्हणा, किंवा त्या काळामध्ये एक जणू काही ड्रामाच्या संदर्भातलं पुन्हा रिनायसन्स होत होतं. सम ड्रामाटिस्ट डीड सम एफर्ट्स इन 19th सेंचुरी. काही नाटककारांनी 19व्या शतकात प्रयत्न केले, बट दे वेर फेल्युअर्स ऑन द कमर्शियल स्टेज. पण ते व्यावहारिक किंवा व्यापाराच्या दृष्टीने किंवा एका कमर्शियल स्टेजवर ते लोक अपयशी ठरले. दे ओनली ट्राय टू इमिटेट द एलिझाबेथन ब्लँक वर्स ट्रॅजेडी. आणि त्यांनी फक्त एलिझाबेथन ब्लँक वर्स ट्रॅजेडीची जी स्टाईल आहे त्याच स्टाईलला अनुकरण करण्याचा प्रयत्न केला. कशासाठी? टू रिओरिएंट द पोएटिक ड्रामा टू द चेंज्ड कंडिशन्स ऑफ सोसायटी. खरं म्हणजे पोएटिक ड्रामा हा एक प्रकारे इट वॉज अगेन रिवाइव्ड इन रेस्टोरेशन पिरियड. तो एक प्रकारे रिवाईव्ह होता रेस्टोरेशन पिरियडमध्ये. काही नाटककारांनी त्यामध्ये प्रयत्न करण्याचा विचार केला आणि 19व्या शतकामध्ये काही नाटककारांनी प्रयत्न केले, बट दे वेर फेल्युअर्स. पण ते अपयशी ठरले ऑन द कमर्शियल स्टेज. कमर्शियल स्टेजवर ते अपयशी ठरले. आणि का ठरले? दे ओनली ट्राय टू इमिटेट द एलिझाबेथन ब्लँक वर्स. त्यांनी फक्त एलिझाबेथन ब्लँक वर्स इमिटेट करण्याचा प्रयत्न केला, त्याचं अनुकरण करण्याचा प्रयत्न केलं. आणि कशासाठी? टू रिओरिएंट, पुनर्रचना करण्यासाठी द पोएटिक ड्रामाचा टू दी चेंज कंडिशन्स ऑफ सोसायटी. समाजाची परिस्थिती, समाजाची स्थिती बदलण्यासाठी त्यांनी एलिझाबेथन ब्लँक वर्स ट्रॅजेडीचं इमिटेशन केलं. आणि त्याची पुनर्रचना करण्यासाठी त्यांनी ब्लँक वर्सचं इमिटेशन केलं. चला नेक्स्ट. English poetic drama in the 20th century arose as a reaction to the naturalistic prose drama of Ibsen, Shaw and Galsworthy. इंग्लिश पोएटिक ड्रामा जो आहे 20व्या शतकातला, तो एक प्रकारे नैसर्गिक जे प्रोज आहेत किंवा नॅचरलिस्टिक जे प्रोज होते त्यांच्या विरुद्ध त्या एक जणू काही एक रिॲक्शन होती. मग ते ड्रामा टू द नॅचरलिस्टिक प्रोज ड्रामा ऑफ इब्सेन, शॉ अँड गर्ल्सवर्थी यांचे जे नॅचरलिस्टिक प्रोज होते त्यांच्या विरुद्ध इंग्लिश पोएटिक ड्रामा जो आहे तो जणू काही एक रिॲक्शन होती. आणि दे वेर कन्सर्न विथ रिअलिझम अँड सोशल अँड इकॉनॉमिकल प्रॉब्लेम्स, की जे एक रिअलिझम आणि सोशल आणि इकॉनॉमिकल प्रॉब्लेम्सशी कनेक्टेड होते. अँड देर इग्नोर डीपर अँड मोर फंडामेंटल इश्यूज, की त्यांनी एक महत्त्वाचे मूळ विषय किंवा एक मूलभूत जे इश्यूज आहेत ते इग्नोर केले. अँड दे बिकेम व्हेरी इंटेलेक्च्युअल अँड सॉफिस्टिकेटेड. ते बुद्धिवादी किंवा एक सुधारणावादी झाले. दे अपील्ड टू दी हेड रॅदर दॅन हार्ट. आता ही जी मंडळी आहे, मग ते इब्सेन असतील, शॉ असतील, गर्ल्सवर्थी असतील,
यांनी जे काही मांडलं त्यांच्यामध्ये त्यांनी डोक्याला जास्त महत्त्व दिलं हृदयापेक्षा. And now we can conclude that thus the poetic drama is completely a new phenomenon in the history of English drama. आणि म्हणून पोएटिक ड्रामा ही एक इंग्लिश ड्रामामध्ये एक नवीन लोकोत्तर घटना होती. इट इज अ लिटररी रिव्हॉल्युशन ऑफ 20th सेंचुरी. एक साहित्यिक क्षेत्रामध्ये 20व्या शतकात जणू काही एक रिव्हॉल्युशन होती, क्रांती होती. T.S. Eliot had achieved considerable success in establishing tradition of poetic drama. आपण बघितलं की W.B. येट्स आणि त्याचबरोबर त्याच्या जोडीला लॅडी ग्रेगरी आणि जेम्स सिंग या लोकांनी द ॲबे थिएटर हे स्थापन केलं होतं. आणि त्यानंतर त्यांनी प्लेराईटसाठी, ड्रामाटिस्टसाठी, पोएट्ससाठी एक एनकरेजमेंट म्हणून त्यांनी काम केलं. त्यानंतर त्यांनी पोएटिक ड्रामामध्ये W.B. येट्स यांनी एंडवर्ड टू रिवाईव्ह पोएटिक ड्रामा साठी प्रयत्न केले. त्याचबरोबर त्यांनी काही 26 प्लेज लिहिले W.B. येट्स यांनी. त्याचबरोबर त्यांच्या नाटकांमध्ये एक पोएटिक इंटेन्सिटी आपल्याला बघायला मिळाली. त्यानंतर एलियट जो आहे, एलियट हॅज प्रेज हिज कंट्रीब्युशन टू द पोएटिक ड्रामा. त्यानं त्याचं पोएटिक ड्रामासाठी एक प्रचंड मेहनत केली किंवा त्याचं कंट्रीब्युशन दिलेलं आहे. एट्स इम्पॉर्टंट प्लेज आर बेल स्ट्रँड, द रिसरेक्शन अँड डेडर. तर अशा प्रकारे T.S. एलियटनं प्रचंड काम केलेलं आहे. आणि T.S. एलियट प्रोपाउंडेड द थेअरी ऑफ द पोएटिक ड्रामा. त्यानं एक प्रकारे पोएटिक ड्रामाची जी थेअरी आहे ती देखील प्रक्षेपित केलेली आहे. आणि त्यामुळे T.S. एलियट हॅड अचीव्ड दी कन्सिडरेबल सक्सेस इन एस्टॅब्लिशिंग ट्रॅडिशन ऑफ पोएटिक ड्रामा. ही केम टू ड्रामा ॲज अ मॅच्युअर क्रिटिक अँड पोएट. ही क्रिएटेड अ फेवरेबल ॲटमॉस्फिअर फॉर दी फ्लरिशिंग ऑफ पोएटिक ड्रामा. त्याने एक चांगलं वातावरण तयार केलं पोएटिक ड्रामाच्या विकासासाठी, समृद्ध होण्यासाठी. ही शोड दॅट वर्स ड्रामा इज सुपेरियर टू प्रोज ड्रामा. त्यानं दाखवून दिलं की वर्स जे ड्रामा आहे तो प्रोज ड्रामापेक्षा सुपेरियर आहे. हिज मर्डर इन द कॅथेड्रल इज अ वेल नोन पोएटिक ड्रामा. आणि T.S. एलियटचा मर्डर इन द कॅथेड्रल हे जे आहे एक वेल नोन पोएटिक ड्रामा आहे. सो दॅट्स ऑल अबाउट द पोएटिक ड्रामा माय डिअर स्टुडंट्स that you have to study in from this poetic drama. So thank you so much. Have a good day.